स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती। तर आज मी तुम्हाला माझं माहेरचं होम टूर दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आम्ही 4 फ्लोअरवर राहतो आणि बिल्डिंग सुद्धा 4 फ्लोअरची आहे आणि बाहेर सेफ्टी डोर आत्ताच बनवून घेतले, 2-3 महिने झाले असेल। आणि या फ्लोअरवर आम्हीच राहतो आणि बाकीचे 3 फ्लॅट्स आहे पण त्यांचे ओनर फक्त आधीमध्ये येतात। तर चला, तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या माहेरी। तर सुरुवातीला हॉलमध्ये सोफा आणि टी टेबल ठेवलंय आणि सोफ्याच्या बॅक साईडला वॉलवरती फ्रेम लावली आहे आणि बाजूला कपाट ठेवले। फॅमिली आमची मोठी असल्यामुळे खूप एक्स्ट्राचे कपडे किंवा बाकीच्या वस्तू आम्ही यामध्ये ठेवतो। हे घर पप्पाने आताच घेतले, 5 वर्ष झाले असेल। त्याआधी आम्ही चाळीमध्ये राहत होतो आणि ते घर खूप छोटं होतं, जसं एंट्री केलं तसं संपेन आणि डबल माळ्याचं बांधलं होतं। पण आता आमच्या दोन्ही बहिणीचं लग्न झालं आणि अजून 2 बाकी आहेत। हळूहळू फॅमिलीसुद्धा वाढत आहे, त्यामुळेच पप्पांनी हे घर घेतले। असो, आमच्यासाठी आमचं जुनं घरसुद्धा तितकंच स्पेशल आहे, कारण तिकडेच आमचं बालपण गेले आणि घर ते घरच असतं, छोटं असो किंवा मोठं। कपाटच्या बाजूला मोठी गॅलरी आहे आणि त्यामध्ये छोट्या छोट्या कुंड्या, बसायला झोका आणि चेअर ठेवले आहे। सोफ्याच्या उजव्या बाजूला टीव्ही युनिट आहे आणि त्यावरती छान छान शोपीस आणि गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो ठेवले आणि हे फोटो खूप जुने आहे। त्यानंतर युनिटच्या वरती मोठं घड्याळ लावलंय आणि खाली मुलांचे काही खेळणे आहेत। टीव्ही युनिटच्या बाजूला स्टँड लावलाय आणि हा स्टँड माझ्या बहिणीने ऑनलाईन ऑर्डर केला होता। त्यावरती सुद्धा काही शोपीस आणि काही मेडिसिन्स ठेवले आणि त्याच्या बाजूला ही वॉल, आधी ही वॉल रिकामी होती म्हणून तिथे छान अशी मोठी फ्रेम आणि वरती लॅम्प लावला आणि हे जे डेकोरेशन आहे ते काल पप्पांच्या बर्थडेचं होतं, त्यामुळे काढायचं राहूनच गेलं। आणि इथं हा क्यूटचा डायनिंग टेबल आहे। तसं तर आम्ही सर्वजण खाली बसूनच जेवतो, पण मुलं मात्र यावरती बसून नाश्ता किंवा काही चटरपटर खात असतात। या डायनिंग टेबलवरती फ्रूट्स आणि पप्पा मुलांसाठी काही ना काही खाऊ आणतच असतात, तर तोच खाऊ या डब्यामध्ये ठेवतो। आता हा जो फ्रीज आहे तो मम्मीने हॉलमध्येच ठेवलाय। खरं तर त्याला किचनमध्ये ठेवायचं आहे, पण फ्रीजची हाईट जास्त असल्यामुळे किचनमध्ये व्यवस्थित जागा करून त्याला शिफ्ट करणार आहे। फ्रीजच्या बाजूच्या या वॉलवरती मिररचं डेकोरेशन केलंय आणि यावरती माझ्या मोठ्या बहिणीचा फोटो लावलाय। त्यानंतर चला किचनमध्ये जाऊया। आता किचनमध्ये 2 मांडण्या लावल्या आहे आणि त्यावरती आहे माझ्या मम्मीचा सुंदर असा संसार। मम्मीला भांड्यांची खूप आवड आहे। अर्धे भांडे हे जाळीमध्ये धुवून ठेवले, परत दुसऱ्या मांडणीमध्ये डब्बे, या डब्यामध्ये डाळी वगैरे ठेवल्या आहेत आणि त्याच्या बाजूला बेसिन आणि गॅस आणि पुढे पाण्यासाठी तांब्याचं मडकं, त्यावरती मिक्सर आणि मसाल्याच्या काही बरण्या। चला तर आता जाऊया आपण बेडरूममध्ये। खूप सुंदर असं हे बेडरूम आहे आणि सुंदर अशी वॉल आम्ही डिझाईन आणि हे घड्याळ सुद्धा ऑनलाईन मागवलं, साईजमध्ये पण छोटं आहे। ऑफलाईन खूप बघितलं पण नाही मिळालं। त्यानंतर हा बेड सुद्धा नवीन घेतलाय आणि कपाट सुद्धा। बेडरूममध्ये पण टीव्ही लावला आहे, त्यावरती असं टेडी बिअर आणि वरती माझे आजी बाबा आणि बहीण यांचे फोटो लावले आहे। आता जाऊया बेडरूमच्या गॅलरीमध्ये। आम्ही कपडे इथेच वाळायला टाकतो आणि वॉशिंग मशीन सुद्धा इकडेच ठेवले आहे आणि त्याचं कनेक्शन सुद्धा केले पाण्याचं आणि गॅलरीमधून छान असा व्ह्यू दिसतोय गार्डनचा। तर असं आहे माझं घर। कसं वाटलं तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। चला तर मग बाय।